श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा मदत देणारे हात पवित्र असतात. समर्थ म्हणाले, आपल्या जीवनात आपण स्वतःहून पाहत असतो की किती जण मदत करतायत, किती जण प्रार्थना करतायत. पण जेव्हा आपला देह संकटामध्ये येतं तेव्हा किती जण आपल्यासाठी प्रार्थना करतायत, किती जण बघा मदत करणारे हात पुढे येत आहेत. पाहावे आपणासी आपण. समर्थ म्हणाले, आपण देवाकडे प्रार्थना करत असतो. देवाकडे प्रार्थना करत असतो म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यात काहीतरी कमीपणा आहे म्हणून देवाकडे आपण मागत आहोत. समोरच्या व्यक्तीकडे 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, आपण देवाकडे काय मागतो? देवा, त्याच्या दारात 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, माझ्याकडे सुद्धा 4 व्हीलर 2 व्हीलर येऊ दे. काय मागतो? बरोबर. दुसरी गोष्ट, ज्यावेळी देह आपला आजारी पडतो त्यावेळी आपण देवाकडे काय मागतो? देवा, मला सुखाशी ठेव. माझ्या वाटेला आलेले जे दुःख आहेत ते शेजाऱ्यांच्या घरात पाठव न मला सुखाशी ठेव. म्हणजे आपण काय मागितलं, काय प्रार्थना केली? परंतु विचार जर केला आपण स्वतःहून स्वतःसाठीच, म्हणजे स्वार्थीपणा. समर्थ म्हणाले, देवाकडे प्रार्थना करत बसण्यापेक्षा ना इतरांना सुद्धा प्रत्यक्ष मदत करणं फार गरजेचं आहे. देवाजवळ प्रार्थना करून आपण फक्त स्वतःसाठीच मागत असतो, परंतु कधीतरी दुसऱ्यांसाठी मदत करणं फार गरजेचं आहे. अधिक श्रेष्ठ आहे, पवित्र आहे. म्हणजेच काय, म्हणजे उद्यापासून देवाची भक्ती करायची नाही का, प्रार्थना करायची नाही का? तसं नाहीये. पण जे आपण देवाकडे मागत आहोत ना, ती मागणी चुकीची आहे. माणसाच्या दुःखात त्याला साथ देणारे हेच खरं पूजन आहे. एखाद्या व्यक्तीला दुःख झालेलं आहे, त्या दुःखामध्ये तुझ्या देहाची जर साथ मिळत असेल तर त्या व्यक्तीच्या तोंडामध्ये प्रथमतः एकच वाक्य येईल, भाऊ, देवासारखं तुम्ही धावून आलात. हेच ते शब्द आपल्या कानी पडले तर आपल्याला किती बरं वाटतं ना. आणि जर एखाद्या बघा दुःखामध्ये आहे, त्याला मदत न करता तिथे फक्त आपलं लक्ष गेलं आणि पुढे निघून गेलो तर समोरची व्यक्ती काय म्हणेल? बघितलं आणि पुढे गेला तो आपल्याला चांगलं बोलेल का हो? 2 अपशब्द बोलेल. म्हणजेच विचार जर केला ना, प्रार्थना आपल्याला मानसिक शांती देत असते, पण कृतीतून केलेली मदत इतरांच्या जीवनात, इतरांच्या आयुष्यात बदल घडवत असते. जर एखादा माणूस अडचणीत असेल आणि फक्त त्याच्यासाठीच प्रार्थना करत बसला असेल तर त्याचा त्वरित फायदा बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, एखादा माणूस अडचणीत आहे आणि त्याच्यासाठी जर आपण प्रार्थना करत बसलो तर देव सुद्धा, परमेश्वर सुद्धा उत्तम प्रकारे मार्ग मोकळा करून देत असतो. पण आपण जर त्याला मदत केली ना तर त्याचं दुःख सुद्धा कमी होतं आणि आपल्या चेहऱ्यावर सुद्धा एक प्रकारे आनंद आणि त्याचा चेहरा सुद्धा समाधानी पाहायला मिळत असतो. याचा अर्थ बघा, समर्थांनी सुंदर एक बोध प्राप्त करून दिलेला आहे. प्रार्थना म्हणजे काय, तर कृतीशिवाय प्रार्थना ही अपूर्ण आहे. एकदा एक मनुष्य देह मंदिरात रोज जाऊन देवाला प्रार्थना करत असायचा. काय प्रार्थना करायचा? ज्याप्रमाणे एके दिवशी प्रार्थना करत असताना मंदिराबाहेर त्याला एक भुकेलेला
गरीब मनुष्य देह दिसला. तो त्याच्याकडे दुर्लक्ष करून आत गेला. बघा, देवाकडे मंदिरामध्ये जाण्यासाठी जो गरीब मनुष्य देह तिथे बसला होता, त्याच्याकडे लक्ष न देता सरळपणे मंदिरामध्ये निघून गेला आणि देवाला म्हणाला, देवा, त्या गरीब देहाला मदत कर. तेव्हा देव म्हणाला, अरे बाळा, मी तुला हात दिलेले आहेत, त्याचा उपयोग करून तूच त्याला मदत का करीत नाहीस? जर तू त्याला मदत केलीस तर नक्कीच तुला पुण्याई सुद्धा प्राप्त होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामर्थ्य सुद्धा नक्कीच पुरेल. हे ऐकून तो मनुष्य देह बाहेर आला. जो गरीब देह होता त्या गरीबाला अन्न दिले, पाणी दिलं आणि त्याला समजलं की खरी प्रार्थना इतरांना मदत करण्यासाठी सुद्धा आहे. म्हणून मानवतेचं खरं मूल्य समजून घेतलं पाहिजे. समाजात प्रेम आणि सहकार्य सुद्धा वाढत जाते. कशामुळे? त्या प्रार्थनेमुळे. गरजूंना आधार मिळतो. जे गरीब देह आहेत त्यांना अपेक्षा असते की मला काहीतरी मिळेल, परंतु त्यांना ज्यावेळी बघा एखादी वस्तू आपण देतो तेव्हा त्यांना आधार वाटत असतो. आपल्या जीवनाला खरं समाधान तेव्हाच प्राप्त होतं ज्यावेळी आपल्या हातून उत्तम प्रकारे कार्य घडेल. म्हणून समर्थ म्हणाले, प्रार्थनेपेक्षा कृती मोठी आणि इतरांना मदत करणं हीच तर खरी पूजा आहे. मानवतावाद आणि सामाजिक मूल्यांवर प्रत्येक वेळी बघा, सेवा हीच खरी ईश्वर भक्ती आहे. पण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, तर प्रत्येकाने विचार केला पाहिजे की एखाद्याला मदत करणं, एखाद्याला बघा, एखाद्याला एखादी गोष्ट आणून देणं, त्यातच खरं ईश्वर भक्ती आहे. जर एखादी व्यक्ती आपल्याला विचारत असेल किंवा बोलावत असेल, तेव्हा त्याच्यापाशी जाणं गरजेचं आहे. आपण काय बोलतो? अहो, आता मला टाईम नाहीये, वेळ नाहीये, मी दुपारी येईन किंवा संध्याकाळी तुम्हाला भेटेन. अहो, आता त्यांनी अजून आपल्याला काम सांगितलं सुद्धा नाहीये, फक्त बोलवलेलंच आहे. आपल्याकडे 2 सेकंद सुद्धा नाहीये, 2 मिनिटे सुद्धा आपण वेळ काढू शकत नाहीये. आपण त्यांना अनेक कारणं देत बसतो. लक्षात ठेवा, जेव्हा संध्याकाळी तेव्हा ती व्यक्ती समोर येते, तेव्हा तीच व्यक्ती म्हणते, जर तू माझी ही 2 मिनिटं ऐकली असती ना, तर तुझ्यावर ही वेळ आलीच नसती. मग आपण विचार करतो, अरे ही व्यक्ती आपल्याला बोलावत होती, बरोबर आहे, परंतु 2 मिनिटं जर मी तुझं ऐकलं असतं तर माझ्यावर ही वेळ आली नसती. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्याला 2 हात दिलेले आहेत, परंतु 2 हातांनी जर आपण चांगलं कार्य करत नसू तर हाताला सामर्थ्य प्राप्त होईल का? हातांमध्ये पुण्याई प्राप्त होईल का? विचार करा. एखाद्याचं भलं होत असेल तर नक्कीच मदत करा, परंतु जाणून बुजून बघा, कोणाकडे दुर्लक्ष केलं, कोणाला मदत न करता पुढे निघून गेलात, तर ती व्यक्ती सुद्धा बघा तुम्हाला कधीही विचारणार नाही. म्हणून काहीही कर, आपण स्वतःहून स्वतःकडे काही मागण्यापेक्षा इतरांचा सुद्धा विचार तितकाच कर, जेणेकरून
समाजामध्ये प्रेम आणि सहकार्याची भूमिका नक्कीच वाढेल आणि तुझ्या या जीवनाला खरंच समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.